माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या 97व्या जयंतीनिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळीने आयोजित केलेल्या चला हवा होऊ द्या कार्यक्रमाला कोपरगावच्या इतिहासात प्रथमच गर्दीचा उच्चांक गाठत जवळपास 30 ते 35 हजार रसिकांनी कार्यक्रमाला उपस्थिती राहून खळखळून हसण्याचा मनसोक्त आनंद लुटला। आजच्या कार्यक्रमासाठी जो संपूर्ण कलाकारांचा समूह या ठिकाणी उपस्थित झालेला आहे चला हवा येऊ त्यांचा थोड्या वेळातच आम्ही कार्यक्रम सुरू करू आणि आज आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल अभिजित सरांचे आभार। आणि ही गर्दी मी पहिल्यांदा बघतोय आणि त्यामुळे मला आणि आमच्या टीमला खूप बरं वाटलं की एवढी गर्दी आणि धमाल येणार आहे स्किट करायला आणि त्यांना सांगितलं की इकडचं पब्लिक खूप शांत आहे आणि शिस्तबद्ध कार्यक्रम ऐकणार शिट्ट्या बिट्ट्या असा गोंधळ करू नका तुम्हाला ऐकायला मिळणार नाही स्किट। जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर शांत राहा आणि शांततेने सगळं कार्यक्रम बघा तुम्हालाही धमाल येईल आणि आम्हालाही करायला मजा येईल। स्वागतम। वा 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 सगळे बसलात का? सगळ्यांना जागा मिळाली का? मी सगळ्यांना नाही हरकत नाही तुम्ही एवढे उभे आहात इतकं प्रेम तुमचं सगळ्यांचं आम्हाला दिसतंय। सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। साहेबांच्या आठवणींच्या स्वरूपामध्ये त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे जतन करून ठेवलंय त्याबद्दल त्यांचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि मला असं वाटतं की साहेबांनी केलेलं कार्य पुढच्या अनेक पिढ्यांना निश्चितच प्रेरणा देत राहील यामध्ये अजिबातच शंका नाही। त्यामुळे आज या निमित्तानं आम्हाला साहेबांच्या कार्याचा इतक्या जवळून परिचय झाला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे कुटुंबियांचे मनापासून आभार। कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या 97व्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर व सर्व कलाकार आणि कर्मवीर शंकरराव काळे साहेब आणि आमचे काळे कुटुंबीय यांच्या प्रेम करणारे सर्व उपस्थित कोपरगाव तालुक्यातील परिसरातील रसिक आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज जो काही कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आपल्या सर्वांसाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला पूर्ण परिवाराबरोबर हा बघण्यासाठी हा कार्यक्रम आहे। हा विचार करून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी निवडलेला आहे आणि आपण सर्वजण यापुढेही आपलं सहकार्य आपलं प्रेम आपला आशीर्वाद अशाच पद्धतीने माझ्यावर ठेवावा जेणेकरून मला प्रेरणा या ठिकाणी मिळत राहील आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो। जय हिंद जय कर्मवीर। मी पुन्हा एकदा रिलायन्स ज्वेल्सच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो त्यांचं देखील कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीने मी आदरणीय श्री आशुतोषजी काळे साहेब सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्यामध्ये आदरणीय पाटील यांचे चिरंजीव या ठिकाणी प्रदीप दादा वळसे पाटील यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील सत्कार। जागवणारे साहेब हे जनसामान्यांसाठी सावली देणारा तुझं काय? तू कुठून आला? तुम्ही बोलला ना भाऊ मग भाऊंना बोलवलं तुझं काय काम? घरातले सगळेजण मला भाऊच म्हणतात। अरे बाबा हे बघ हा मोठा कार्यक्रम आहे याचे होर्डिंग बिल्डिंग लागले कोपरगाव हो, हो, हो,
होर्डिंगवर आपला पण फोटो आहे म्हटलं. फक्त एवढं की ते मागून फोल्ड केलं ना, त्या फोल्ड मध्ये आपला फोटो गेला. कुशल हे कुशल हे गणपती बाप्पा. वा 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 वा. आईला नजर जावी तिथपर्यंत लोकच बसले तिच्या आईला. काय माणसं म्हणायची काय म्हणायची. आजपर्यंत कुठल्या तरी कार्यक्रमात एवढी गर्दी बघितली का राव. नाही राव. वा वा. तुम्हाला सगळ्यांना प्रणाम. हा बोल. मगाशी तू फुकट्या कुणाला म्हणला. फेमस फेमस म्हणले मी. हा फेमस म्हणला का फुकट्या. फेमस काय म्हणायला. बरं काय म्हणतो भाऊ. कुठं होता एवढे दिवस. अरे मी तिकडं मंगळावर गेलतो. मंगळागौरला कुठे गेलता. मंगळागौर नाही नीट ऐकायचा. मंगळ ग्रह बुध शुक्र शनी असे ग्रह नसतात का. असा मंगळ ग्रह तिकडे गेलो होतो. काय सांगतो. तिकडे धरण बांधले ना. का. अरे पाण्याचा प्रॉब्लेम. बायकोली पाणी नाही. ताबडतोब घेऊन येणं तर घरात यायचं नाही कळलं का. अरे अरे टेन्शन एवढं आलं ना. त्या टेन्शन मध्ये चालत चालत कधी मंगळवार गेलो कळलंच नाही. चालत चालत. हा मग आणि मग काय मग गेलो तिकडं त्या ह्याला गुटीला. तिथं घेतला एक पाईप असं तिकडं लावला. एक तिकडं मंगळ तिथं धरण तिकडं आणि एक तो आपल्या घरच्या टाकीला. कॉक खाल्ला बटा बटा पाणी. तुला काय सांगू अख्खं गाव माझ्याकडं. कपडे धुवायला म्हण नको. आंघोळीला म्हण नको. जेवायला पण माझ्याकडे बोल. हा नाहीतरी तुझं घर म्हणजे गाव जेवणच आहे म्हणा. काय बोलला. तू चाल. समज समोर वाघ आहे. वाघ तुझ्याकडे बघतोय. तू वाघाकडे बघायचं. वाघाकडे बघायचं. वाघ तुझ्याकडे बघतोय. तू वाघाकडे बघायचं. वाघ तुझ्याकडे बघतोय. तू वाघाकडे बघायचं आणि नेम लावायचा तो डायरेक्ट त्याच्या गंडस्थळावर. मी काय म्हणतो. बायको कशी आपली. आपली आधार दिला रे तुझ्या बायकोला. आपली आपली असं म्हणलं काहीतरी नक्की. ती तुझी बायको आहे. त्याच्यापेक्षा सुंदर आहे. तुला माहिती पैशाची आपल्याला कमी नाही. अरे दागिने मडवली नुसती तिला. मग काय तुला सांगतो अशी येत असेल ना रस्त्यानं तर तुला वाटेल ज्वेलर्सचं दुकानच येते. हसायचं झालं ना तरी दागिने बाजूला करून असते. अरे तुझा डान्स बघायला आलेत का एवढे लोक. नाही हो, माझं टॅलेंट आहे खूप. कुठून टॅलेंट भरलं. कुठून म्हणजे कुठून टॅलेंट भरलं. अरे याव सोड ना. तुझं नाही आता कोणाला डान्स बघायचं. तुझा बरं घरी थोडासा डान्स बघा थोडासा. बर कशावर नाचतोस तू. कशावर नाचतो तुम्ही लावा फक्त. जनरेटर वाजतोय नाच त्याच्यावर. त्याच्यावर नाचतो म्हणजे गाण्याचं नाव सांग ना. त्याच्याशिवाय कसं वाजवणार ते. नाही आज एक तरी गाडी विकणार म्हणजे विकणारच. नमस्कार. अरे
नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार. एव्हीएम हेच हेच हो. अंतर दूर कर मीच हे बघा या नमस्कार. सबकट लगेच अंतर दूर केलं तिकडे जाऊ नका, तिकडे टॉयलेट आहे. नमस्कार नमस्कार. सर आपण मी भारत गणेशपुरे. कोण? भारत गणेशपुरे. नाही नाही, मी रोगाचं नाव नाही विचारलं, तुमचं नाव विचारलं. और रोगाचं नाही आहे, मग माझंच नाव आहे भारत गणेशपुरे. तुमचं नाव आहे हे? फारच विचित्र नाव आहे की. नाही नाही, चालेल चालेल, आपण चालून येऊ. मला जाऊ द्या ना घरी आवाजले ती बारा मला जाऊ द्या ना घरी आवाजले ती बारा मला जाऊ द्या ना घरी आवाजले ती बारा मला जाऊ द्या ना घरी जर का झाला नसता तर आज तुमची आणि माझी भेट झाली नसती. पण त्यांची जी काही मेहनत आहे ती फक्त या शो पुरती नाहीये, तर वर्षभर जी मंडळी भरपूर मेहनत करतात आणि आज तुमच्या समोर आम्ही सगळे दिसतोय, हे फक्त त्यांच्या मेहनतीमुळे, त्यांच्या डेडिकेशनमुळे झाले. आपल्या आशुतोष दादांसाठी आणि वहिनींसाठी, त्यांच्या सर्व कुटुंबियांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात जरा. मस्त उत्साह वहिनींसारखाच. पुन्हा एकदा वहिनी दादा खरंच मनापासून आभार मानते. एकतर कमाल पब्लिक आहे यार तुम्ही लोक. म्हणजे मी एवढ्या ठिकाणी शो केलेले आहेत, पण असं पब्लिक मी कुठे पाहिलं नाही. तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुजरा. अरे चमचम करता नसलेला बदल. अरे शाळा आहे रे, शाळा आहे रे. अरे नीट वागा, शाळेसारखा वागा. चमचम करता काय नसलेला बदल काय? हा काय इकडे इकडे बाळा, इतका उशीर काय झाला तुला शाळेत यायला? काय झालं सर, मी येत होतो ना शाळेमध्ये, तर एका माणसाची 2000 रुपयाची नोट हरवली होती. तो अर्धा तास झाला शोधत होतो, नाही मिळाले त्याला. मग 1 तास झाला शोधत होता, नाही मिळाले त्याला. शेवटी कंटाळून निघून गेला. अरे तो का निघून गेला त्याच्याबद्दल नाही विचारत आहे, तू शाळेत का उशीर आला ते सांग. मी त्या नोटीवर उभा होतो ना. शाळेत रे नीट वागा रे, शिक्षकाशी असं बोलतात का? झालाय का हो? मग हे बघा ना, हे काय बाळा, ते दाढी बिडी काय करून देत? अरे शाळेत येतच रे, माझं श्रावण चालू आहे. अरे तुझं आता श्रावण कुठून आलाय का हो? बघा नीट वागा, माझी नोकरी जाईल असं काही करू नका. नाही मी गेली काय करतो, तुमचा अभ्यास करून घेतो. चल इकडे. हा सर, इकडे चाल. मला सांग, मला सांग, औरंगजेबाला किती बायका? कोणला? कोणला औरंगजेबाला किती बायका होत्या सांग पटकन. मला पण थोडी घ्या ना. अरे 21/7 किती? 21/7 किती? पटपट उत्तर दे. 21/7 किती? हा, मोर. अरे मोर 21/7 पटकन. 21/7. बाई 3. बाकी मजे रे बाई. माहिती? माहिती. शाबास. आमची मधली सुट्टी झाली ना की आम्ही डबा काढला की सरांचा मुहावरा होता. अरे मुहावरा नाही, तसं नाही रे. मुहावरे म्हणजे वाक्प्रचार. हा, तर मी आता एक हिंदी मुहावरा सांगणार, त्याचा समानार्थी सांगायचा. समानार्थी? हा चालेल. हा, तर मुहावरा असा आहे, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. याच सांगायचं. हा, यातच सांगायचं. सोपं आहे ना. धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. सानिया का बच्चा ना भारत का ना पाकिस्तान. हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे. पण बाळा, आपण ना मराठीमध्ये महाबळेश्वर असं नाही म्हणत,
महाबलेश्वर. महाबलेश्वर. नाही, महाबळेश्वर. बलेश्वर. या कार्यक्रमासाठी शरदचंद्रजी पवार यांचे नातू, बारामती फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित पवार, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे, आमदार सुधीर तांबे, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार अशोकराव काळे, आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्रीताई घुले, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, मंजुश्री मुरकुटे, अविनाश आदिक, प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैतन्यताई काळे आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.